मैत्रिणींनो, वजन कमी होत नाही म्हणून आज धीर सोडू नका. प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो. काही गोष्टींना थोडासा वेळ लागतो, पण त्या नक्की पूर्ण होतात. फक्त त्याआधी तुम्ही हार मानू नका. कारण वजन कमी करण्याचे प्रयत्न करत राहणं आपल्या हातात असतं. आपण ते करत राहायचे. वजन हे 100% कमी होते. नमस्ते, जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज साक्षी आलेली योगाला 5 दिवस सुट्ट्या घेतल्यात. घरचं लग्न होतं तिच्या भावाचं, त्याच्यामुळे आणि 5 दिवसानंतर आज आलेली आहे. एक्सरसाइजला सुरुवात केलेली आहे 7:30 वाजता आणि तुम्ही बघू शकताय तिच्यातला फरक तुम्हाला दिसतच असेल. तर साक्षीचं इथं वॉर्मअप सुरू झालेलं आहे. सुरुवातीला एक्सरसाइज करताना आपण वॉर्मअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दीपाली मावशी, परत आपल्या दुसऱ्या मावशी जॉईन झालेल्या आहेत. त्या पण एक्सरसाइज घेत आहेत. तुम्ही पण जर समजा सकाळी उठल्यानंतर 7:30-8 वाजता एक्सरसाइज करत असाल तर साक्षीचे जे व्यायाम आहेत, साक्षी जे व्यायाम करते ते नक्की फॉलो करा. झालं? एक्सरसाइज झाल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचं. झालं? रिलॅक्स. झाले रिलॅक्स. चालतंय. कमरेवर हात. कमरेला पूर्ण स्ट्रेचिंग द्यायचं. हां, थोडं थोडं सर. कमी होते. बरोबर आहे, पण तू सुरुवातीला तब्येत बारीक होती ना, त्याच्यामुळे मग आता ते तुला सर्वजण मग सांगतात. कसं आहे माहिती आहे का, आपल्याला अगोदर ज्यांनी बघितलेलं असतंय बारीक आणि त्याच्यानंतर आपण अचानक त्यांना भेटलो, मग तुझ्या फ्रेंड्सला भेटल्यानंतर मग त्यांना लगेच समजलं का तू आता जाड झाली, होय ना. मग त्यांनी सांगितल्यावर आता तू वजन कमी करतेच आहे, पण अजून तुला नाही बाबा, अजून करायचंय असं. तर मग आपलं वजन वाढलेलं असतंय नातेवाईकांमध्ये, मित्रमंडळीमध्ये, मग जायला पण थोडंसं आपल्याला वेगळं वाटतं. बर, दिसायला चांगलं पाहिजे, बरोबर आहे ना. मग बारीक फिटनेस मध्ये असलं का दिसायला माणूस सुंदर दिसतं, पाहिजे तसे कपडे घालता येतात. कमरेला ताण द्यायचं. एका बाजूने पूर्ण स्ट्रेचिंग द्यायचं, पूर्ण कमरेला इथे ताण द्यायचं, म्हणजे हा कमरेचा भाग कमी होणार. चला, रिलॅक्स करायचं. चेहरा बारीक झाला, गाल वगैरे भरपूर होते ना तिचे, आता बारीक झालेला आहे, एकदम व्यवस्थित गोल चेहरा झालाय. पूर्ण उभट होता मान पण. हे वरती 1 2 3 हां 4 5 चालतंय. येऊ दे पाय वरती. आता स्ट्रेचिंग भरपूर झालेली आहे, त्याच्यामुळे जितका पाय वरती येईल तितका पाय वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, साक्षी पूर्ण छातीपर्यंत पाय वरती घेतीये. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही फक्त हळूहळू असं एक्सरसाइज करा सुरुवातीला. त्याच्यानंतर जसं तुमचं स्ट्रेचिंग होईल त्याच्यानंतर तुमचा जो पाय आहे गुडघ्यातून वाकवून असा वरती आणायचा आहे. पोटाला छान दाब द्यायचा आहे. मांड्या, पीठचा भाग, त्याच्यानंतर पोटऱ्या, ओटीपोट पूर्ण कमी होतं आणि हात वरती घेतल्यामुळे आपला हा भाग पण कमी होतो. तुमचा जितका स्टॅमिना असेल तितक्या वेळा करायचा आहे. दम लागला का थांबायचा, मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायची. 40. साक्षीने 40 केलेले. आज कमी केले कारण की 5 दिवस गॅप गेलेला आहे, त्याच्यामुळे परत स्नायू आपले जैसे ते होतात. मोठा श्वास घ्यायचा, फुंकर सोडून द्यायचा. घ्या मोठा श्वास, फुंकर सोडा, रिलॅक्स. आता साईडला पाय असं काढायचा 1 आणि समोर परत उचलायचं 2. साईडच्या बाजूने परत गुडघ्यातून वरती, परत समोरून वर 1. हां, असं अशा पद्धतीने. हां, एकाच पायाचे. हां, एका पायाचे केले तरी चालतील, दोन्ही पायाचे केले तरी चालतील, तुला जसं जमेल तसं. 1 2 बस. साक्षी दोघं पण पायाचे सोबत घेतीये. मी पण तसं केलं तरी चालेल किंवा एक पायाचं असं करून घेतलं तरी चालेल. मांड्या, पीठचा भाग कमी करण्यासाठी, पोटाची चरबी कमी करण्यासाठी ही पण एक्सरसाइज इफेक्टिव्ह आहे. सोप्या सोप्या एक्सरसाइज आहेत. हळूहळू.
कळ लागते ना, मग दोघं सोबत केल्यावर कळ लागते. एक एक असं केलं ना समज नाही लागत. एक एक करून घ्या. आणि उंची कमी असल्यामुळे वजन वाढलं ना तर ते लगेच दिसतं वजन आपलं पोटामध्ये कमरेमध्ये लगेच. उंच असलं ना तर तब्येत एवढी वाटत नाही. पण मग साक्षी कसं तिच्या उंचीच्या मानाने जास्त, त्याच्यामुळे तिचं वजन चालते. मोठा श्वास घ्यायचा, हुंकर सोडून द्यायचा. मोठा श्वास, थोडंसं कमरेतून खाली वाकायचंय. आपले हात असे क्रॉसमध्ये ठेवायचे आणि 1 2 3 4 म्हणजे हा जो पाठीचा भाग आहे ना तो छान कमी होतो. एकदम मस्त. म्हणजे जो मागचं जो चरबी साठलेली असते बघा पाठीमागे, ते असे गोळे आलेले असतात चरबीचे, ते कमी होण्यासाठी ही पण एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे. तुम्ही नक्की करा घरी. सुरुवातीला हळूहळू करा, नंतर काउंटिंग वाढवा. 20 वेळा घेतलंय साक्षीने. रिलॅक्स करायचंय. मोठा श्वास घ्यायचा, हुंकर सोडून द्यायचं. त्यानंतर परत एक स्ट्रेच घ्या. परत कमरेतून वाकायचे खाली, हात क्रॉसमध्ये घेऊन परत आपला वरती कोपरांना असं झटकानं वरती हे करायचं. जोपर्यंत तुम्ही वजन कमी करताना डाएट आणि व्यायामाचं सातत्य ठेवत नाही तोपर्यंत वजन लवकर कमी होत नाही. त्याच्यामुळे व्यायाम आणि डाएटचं सातत्य असणं फार महत्त्वाचं आहे. 20 केलेत. 20-20-40 तिला दम लागतो यात. थोडा जरी गॅप गेला 3-4 दिवसाचा तरी आपल्याला पुन्हा आपले जे स्नायू असतात शिथिल होतात आणि परत एक्सरसाइज नवीन सुरुवात होते. परत आपल्या स्नायूंना त्रास होतो. त्याच्यासाठी हळूहळू एक्सरसाइज करायची गॅप गेला तर. रिलॅक्स, मोठा श्वास घ्यायचा, नंतर सोडून द्यायचा. पायजवळ, हात वरती, श्वास घ्यायचा, सोडायचा, श्वास घेत वरती हात आणि परत श्वास सोडत खाली. परत खालून येताना वरती श्वास घ्यायचा, तो श्वास खाली जाताना सोडायचा. ओटीपोटाला छान ताण द्यायचा. द्या ओटीपोटाला ताण, पूर्ण ओटीपोटाला ताण द्यायचा. दे दीपाली, दे अजून स्ट्रेचिंग दे. चालते. पूर्ण हा जो भाग आहे ना जो ताणला जातोय तो वरती यायला मदत होते स्ट्रेचिंग. इथलं हे कमी झालंय ना, चरबी लूज पडली होती ना तुझी, आलाय का टाईटपणा त्याला? टाईटपणा आला. साक्षीच्या पोटाची चरबी लूज पडलेली कारण की एक्सरसाइज करताना त्याच्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर आपली ओटीपोटाची चरबी वगैरे लूज पडते दंडांची. त्याच्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाइज करायचे आहेत म्हणजे ते जी लूज पडलेली चरबी आहे तिला टाईटपणा येण्यास मदत होतं. तर आता साक्षीचा इथे बरोबर टाईटपणा आलेला आहे. झालं. रिलॅक्स, मोठा श्वास घ्यायचा, नंतर सोडून द्यायचा. 1 2 3 क्रॉसमध्ये, पूर्ण क्रॉसमध्ये, पूर्ण ह्या पायाला ताण द्यायचा. हळू कर. घ्या मावशी. बरोबर. म्हणजे आपल्या मांड्यांना छान ताण बसतोय, शेटचा भाग आणि ओटीपोटाच्या भागाला पण ताण पडतोय. हळू. रक्त होतं का? कधी पण मोठा श्वास घ्यायचा, हुंकर सोडून द्यायचा. झालं ना, छान झालं. बघितलं ना, म्हणत होते पाहुणे असतील तांबड्या टाईपचं म्हणत होते. पद घे दीपाली, असू दे. मला जमणार थोडंसंच गुडघ्यात वाकायचं. हळूहळू. 1
2 जेवढं होईल तेवढं. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. नंतर सोडून द्यायचं. कसे घेणार आहेस श्वास? बसून डायरेक्ट का असे? घे तुला जसं होतील तसं. तुम्ही करणार आहे? हळूहळू. अरे वा. मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी साक्षी अशा पद्धतीने स्क्वॉट करतीये. तर तुम्हाला हे एक्सरसाइज करता येत असतील तर करा, नाही तर हळूवार अशा पद्धतीने थोडं गुडघ्यात वाका. गुडघे दुखत असतील तर एक्सरसाइज ही स्किप करा, करू नका. पण हळूहळूच कर. आता बराच गॅप गेला ना तुझा पण, मग जास्त गॅप गेला, त्याच्यामुळे हळूहळू कर. परत अंग दुखतं. मोठा श्वास घ्यायचा. नंतर सोडून कमरेवर हात, साईडला पाय काढायचा आणि आपल्या पोटरीला हात लावायचा वरती घेऊन. म्हणजे मांड्यांची शेटच्या भागाची छान चरबी कमी होते. तुम्हाला जितका पाय वरती घेता येईल साईडने तितका कमरेची पण चरबी कमी होते. दीपाली सरळच राहा. सरळ राहून पाय असं. हां बरोबर. कर आता. जितका पाय वरती येईल जितका वेळ होतील तितका. किती केलं? 20 वेळा केलं. साक्षीने 20 वेळा स्क्वॉट घेतलेले आहेत. बस झाले आज 20च. रिलॅक्स कर. घाम पुसून घे पाहिजे तर. साईड. येऊ दे. जेवढा पाय वरती येईल तेवढा पाय वरती घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्या मांड्यांची शेटच्या भागाची कमरेची चरबी पण इथली दाबली जाते, त्याच्यामुळे ती पण कमी होते. केले. अरे वा. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. नंतर सोडून द्यायचा. रोज एक्सरसाइजला वेळ दिला तुम्ही, रोज 1 तास तरी एक्सरसाइज केली तर तुमचं वजन नक्की कमी होणार. फक्त सातत्य ठेवायचंय. अरे वा. मावशीने 70 केलेत बघा. विरुद्ध हात विरुद्ध पायाला टच करायचा आहे. तुम्हाला जेवढे होईल तेवढं पाय ताटच ठेवायचे. आणि हात 40 केले. अरे साक्षीने 40 केले एका साईडचे. दोन्ही साईडचे 40. रिलॅक्स. बस. 40. पायामध्ये अंतर. ही अंतर. अजून अंतर. रिलॅक्स हो दीपाली. वजन काटा नंतर. आमच्या दीपालीला सारखं वजन करायला आवडते. रोज वजन करते ती. काय ना मावशी? कर पाठ दीपाली. कर. जो राहिलेला छातीचा भाग, पाठीचा भाग तो कमी होणार आहे. किती केला? 40. रिलॅक्स. परत घेणार आहे 40? नाही. रिलॅक्स. हे घेऊन घ्या मग. 50 केले. अरे वा. साक्षीने 50 वेळा केलेली एक्सरसाइज.
पूर्ण ट्विस्ट करायचे पाय, म्हणजे छान कमी. किती छान कमी झालंय बघा पोट वगैरे पण. तुम्ही अगोदरचे व्हिडिओ बघा तिचे. आणि मनापासून डाएट फॉलो करते ती, एक्सरसाइज पण करते. पन्नास केले. 50 वेळा केलंय साक्षीने एक्सरसाइज. रिलॅक्स. विरुद्ध हाताचं कोपर विरुद्ध पायाला. 1 2 हळूहळू जसं जमल तसं. हां, नसेलच जमल तर असं केलं तरी चालेल. हां, असं पण आलं तरी चालेल. हळूहळू एकदम रिलॅक्समध्ये करायचं. हां, जे साक्षी येऊ दे पाय वरती. हां, गुडघा पूर्ण वरती घ्यायचा आता. हां, जेवढे होतील तेवढेच कर. म्हणजे छान पेटच्या भागाला गोलाई येणार, मांड्यांची चरबी कमी होणार आणि पोटाची आणि कमरेची पण चरबी कमी होणार. तुम्हाला साक्षीचे वेट लॉस जर्नीचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. तिची वेट लॉस जर्नी तुम्ही फॉलो करत असाल तर कमेंट नक्की करा. मला जर काही समस्या असेल तर ती पण कमेंट करून सांगा. म्हणजे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. नाही कर 5 30 केले चालते. रिलॅक्स. 40 केले. अरे साक्षीने 40 वेळा घेतलेली आहे क्रंची. मला जितके वेळा होईल तितके वेळा चालेल. पायामध्ये आणतो. त्यानंतर उठीपोटाला ताण द्यायचा आहे. खाली कमरेतून वाकायचे आणि मॅटच्या इथे बाहेर घेऊन आपले हात फरशीला टच करायचे. अशी उलटी. हां, उठीपोटाला ताण द्यायचा. हां, गुडघे ताठ. गुडघे एकदम ताठ ठेवायचे. शाबास. हां, चल. लागतायत का हात? लागताय फरशीला हात. एकदम मस्त देत. हां, तुम्हाला जेवढं होईल तेवढं मावशी. हां, अजून 8 नाही वाजले ना गोळी घ्यायला तुम्हाला. चालतं. तुम्ही बघू शकता एका साईडने साक्षीचं पूर्ण ओटीपोटाला ताण बसतोय बघा. त्याच्यासाठी तुम्ही ही एक्सरसाइज रोज करा. झालं दीपाली? रिलॅक्स. क्रॅम्प आला नाही ना? आता येत नाही ना क्रॅम्प तुला? झाले नाही. पण एक्सरसाइज आणि वॉकिंग करताना तू 2 एकत्र केलं ना का तुला क्रॅम्प तिथून झालं होतं तुला. हो का? आता नाही ना? गेलीच नाही. बरं आहे मग. असू दे. वॉकिंग नको चालू करू लगेच तेव्हा. तसं तू वॉकिंग आणि एक्सरसाइज एकत्र केले ना का तुला बरोबर उजव्या बाजूला बरोबर क्रॅम्प येतो. याच्यासाठी फक्त योगा, आपला ॲरोबिक्स काय आपल्या एक्सरसाइज त्या करायच्या. वॉकिंग थोडे दिवस टाळायचं. रिलॅक्स. किती केलं? मोजले नाही. ठीक आहे चालतं. रिलॅक्स. मोठा श्वास घ्यायचा. फुंकर सोडून द्यायचा. घ्या मोठा श्वास. फुंकर सोडा. आपला एक पाय मागे घ्यायचा. हात वरती. आपला पाय वरती घेऊन गुडघ्याला हात टच करायचा प्रयत्न करायचा. परत 1 हां 2 हां 3 एकदम मस्त 4 पाय मागे घेऊन
एका पायाचे 20 केलं. दुसऱ्या पायाचे 20 करून घ्या. किती केले? 20 केले. ठीक आहे. एका पायाचे 20 करून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या पायाचं 20 म्हणजे असे 40 वेळा एक्सरसाइज होते. हळूहळू घ्यायचं आहे. 5 दिवस गॅप गेल्यामुळे साक्षीचं काउंटिंग कमी आहे. 40, 20. तुम्ही 2-3 दिवस जरी शरीराला गॅप दिला व्यायामाचा तरी परत स्नायू जे आहेत आपले ते जैसे ते होतात आणि परत एक्सरसाइज करताना आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे एक्सरसाइज करताना मग त्या दिवशीचं काउंटिंग हळूहळू करायचं. जसं साक्षीने अगोदर 50-60 असं केले होते, तर आज फक्त 40 आणि 20. हार्ड एक्सरसाइज आहे त्या फक्त 20 वेळा आणि ज्या नॉर्मल आहे त्या 40 वेळा. त्याच्यासाठी तुम्ही पण 4-5 दिवस गॅप पडत असेल एक्सरसाइजमध्ये तर हळूहळू काउंटिंग तेव्हा पण वाढवायचं आहे. रिलॅक्स झालं. मागे पाय घेऊन नाही ना झालं. रिलॅक्स होते. चालतं. मोठा श्वास घ्यायचा. ओंकार सोडून द्यायचा. सूर्यनमस्कार जमणार? आज दमवले. बरं दमवले मग तिचे नाही घेत. चालते. रिलॅक्स. असं बरं चालतंय. तुम्ही आणि साक्षी करा. मग तुम्ही हे करून घ्या. तू कमरेला ताण दे. असं हे ना, एक पाय पुढे एक पाय मागे, हात वरती, मागचा पाय गुडघ्यातून वाकून वरती आणायचं. आपला हात खाली आणायचा आणि गुडघ्याला टच करायचं. पाठीमागचं. बरोबर. हळूहळू करा. चालतंय. की साक्षी सूर्यनमस्कार किती जमतायत बघ तुला. हात समांतर पूर्ण कमरेला ताण द्यायचं. परत सरळ, परत पूर्ण कमरेला ताण द्यायचं. दुसरा हात आपला पोटरीला टच करायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे पूर्ण कमरेला जो ताण पडतो ना त्याने आपल्या कमरेची, पोटाची, छातीच्या भागाची चरबी छान कमी. जमलं? पाय कोणता चेंज केला होता शेवटी? मग सुरुवात कोणत्या पायाने करणार? शाबास. उजव्या पायाने करणार. ठीक. डाव्या पायाने सुरुवात केली. उजव्या पायाने सूर्यनमस्कार एंड झाला. आता त्याच्यानंतर सुरुवात परत उजव्या पायाने करायची. मी सांगत नाहीये तिला सूर्यनमस्कार, तीच करतेय. बघा जमतायत का तिला. कमेंट करून नक्की सांगा साक्षी सूर्यनमस्कार आता कसं करते ते. श्वास घेत. बरोबर. हातवरती. 2 सूर्यनमस्कार केले तिने आणि आले तिला न सांगता. झालं रुपाली? झालं मावशी? 1 घे दीपाली, तू पण घे. 2 हात वरती घेऊन कमरेतून साईडला बघायचं, पायाला टच करायचं. त्याच्यानंतर परत विरुद्ध बाजू. हळू. तर आज साक्षीने तिचं सूर्यनमस्कार केलेले आहेत. शिकते ती, त्याच्यामुळे तिला जसं जमतंय तसे करते. हळूहळू छान सुधारणा झालेली तिच्यामध्ये. शरीर पूर्ण स्ट्रेचिंग होतंय. 4 सूर्यनमस्कार झाले. बरोबर आहे. तर 4 सूर्यनमस्कार आज केलेले. बस झाले 4च. रिलॅक्स. घाम पुसून घे. घाम भरपूर आलाय. घाम येणं फार महत्वाचं आहे. साक्षीने छान एक्सरसाइज केले. खूप घाम आलाय तिला, तुम्ही बघू शकताय. तर साक्षीची वेट लॉस जर्नी तुम्ही फॉलो करत असाल तर नक्की जी साक्षी व्यायाम करते ते करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, याच्यामध्ये अजून कोणते व्यायाम घेतले पाहिजे होते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साक्षीची वेट लॉस जर्नी फॉलो करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.